फ्रेंड्स, तर ही ना रिदूची जरा पद्धत वेगळीच आहे. दिवसभर असंच टाईमपास चालू असतं, काहीतरी असं आळस आला का असंच करतो तो दिवसभर. त्यानंतर संध्याकाळी आहे ना, म्हणजे मला भूक लागली संध्याकाळी, म्हणजे 4-4:30 वाजताच मला भूक लागली होती, म्हणून मी भाजी चपाती खाल्ली. त्यानंतर 6 वाजता आहे ना पप्पा आलेले, म्हणून त्यांना खूप गरम झालेलं थंडी थंडी छास दिली होती मम्मीने सगळ्यांना. मस्त छाछ पिऊन घेतला. त्यानंतर आता पेपर चालू आहेत माझे, म्हणून उद्या होता मॅथ्सचा एक्झाम, सॉरी परवा म्हणजे मंडेला मॅथ्सची एक्झाम होती, म्हणून मला खूप टेन्शन होतं. मॅथ्सचा पेपर मला काय एवढा चांगला जात नाही म्हणून. आणि इथे अक्षय तुम्हाला पहिल्यांदा भांडे घासताना दिसत असेल, ते फक्त व्हिडिओसाठीच असं चालू होतं असं मला वाटत होतं, पण नाही, तिने घासले सर्व भांडे. त्यानंतर संध्याकाळी पप्पा आहे ना रिदूसाठी ही बुक घेऊन आलेले ड्युटीवरून म्हणून. आणि हा व्लॉग आहे ना ॲक्च्युली इथून हा शॉर्टपासून आहे ना सर्व सकाळचं आहे. इथे मी आंघोळ वगैरे केलेली, तो झोपला होता, म्हणूनच मी म्हणलं मम्मीला थोडीशी मदत म्हणून स्वयंपाक करून घेते पटकन. स्वयंपाक म्हणजे काय, मला काय एवढं पण नव्हतं करायचं एक्झाममध्ये, मम्मी काय मला जास्त काम करून देत नाही, म्हणून म्हणलं मम्मी आंघोळीला गेलेली, कपडे धुवत होती, म्हणलं मी थोडा स्वयंपाक करून घेते. स्वयंपाकाला काय आज पप्पा नव्हते घरी, पप्पाला आज काम होतं म्हणून ते गावी गेलेले, म्हणून खिचडीच करायची होती. पटापट सर्व भाज्या वगैरे कापून घेतल्या. त्यानंतर मी माझी शक्ती दाखवते ना हे लसूण सोलून घेतला. इथं पटापट मी सर्व लसूण सोलून घेतले. अक्षय पण मला मदत करत होती इथे मध्ये. आता इथे मी टोमॅटो घेतला होता, शेंगदाणे, कांदा, बटाटा, सोयाबीन आणि लसूण हे सर्व घेतलं होतं खिचडीमध्ये टाकायसाठी. सर्वात अगोदर मी कुकर ठेवलं गरम होण्यासाठी. त्यामध्ये थोडंसं एक 1.5 चम्मच मी तेल टाकलं. त्यामध्ये नंतर मी टाकलं लसूण, कांदा, सोयाबीन आणि शेंगदाणे. ते तर शिजायला टाकून दिले होते. तोपर्यंत हे भांडे देखील मी घासून घेतले. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.